काही दिवसांपूर्वी झालेल्या पंढरपूर शहरालगत असलेल्या कोर्टाच्या परिसरात कमरेला पिस्तूल लावून संशयास्पद रीतीने वावरणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी संशयित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या। त्या तरुणांजवळ देशी बनावटीचे 2 पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे मिळाले। म्हणजे नेमकं कुणाची तरी टार्गेट घेऊन हत्या करणार हे निश्चित झालं। यामध्ये गोपाळ अंकुशराव यांच्यासह अन्य साथीदारांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र त्याच दुसऱ्या दिवशी संदीप पवार खून खटल्यासंदर्भात प्रदीप उर्फ भैया पवार हे येणार असल्याच्या अनुषंगाने ही घटना घडणार होती, असं सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना सुरेखा दिलीप पवार यांनी तसा अर्ज देखील करण्यात आले होते। त्या अनुषंगाने आजही सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे गोपाळ अंकुशराव हे सध्या कारागृहामध्ये असून देखील खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रसंगी पुन्हा कारवाई व्हावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष व नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते माजी राज्यमंत्री विजय चौगुलेंसह सोलापूर व पंढरपूर शहराचे आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं। या संदर्भात माजी राज्यमंत्री विजय चौगुले काय म्हणालेत पाहूयात। भेट घेतली आहे, काय मागणी केलेली आहे? मागणी याचे की 7 वर्षापूर्वी तुमच्या नगरसेवक पवारांचा मदत झालेला होता आणि आता परत 7 वर्षानंतर सर्व वातावरण शांत होतं। पण आता गेल्या 10-15 दिवसापूर्वी परत असा काही प्रकार होणार होता, पण पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पोलिसांनी घेतल्यामुळे ते आरोपी तिथे सापडले नाही, तर मग त्या दिवशी पण काहीतरी अनुचित प्रकार घडणार होता आणि तो आमच्या वडार समाजावरती तो प्रकार घडणार होता आणि त्याबाबत पोलीस इन्क्वायरी करतायत, सर्व गोष्टी चाललेल्या आणि त्याच्यासाठीच भेटायला आलो होतो। SP साहेबांनाच भेटायला आलो होतो, पण SP साहेब पंढरपूरच्या त्या मिटिंगला असल्यामुळे आम्ही ॲडिशनलला भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली। त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आम्ही पाहिजे त्या पद्धतीने तपास करतो आणि आता ते व्यवस्थितपणे त्यांचा तपास चालू आहे आणि पोलिसांच्या विश्वास ठेवून आम्ही आता त्यांना आम्हाला काय गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या। बोलू उद्या कुठेही पंढरपूरमध्ये परत असं काही उद्रेक होता कामा नये की जेणेकरून परत वडार समाजाला आम्हाला मोर्चा काढायला लागेल, पण मला वाटत नाही की मोर्चा काढायची आवश्यकता लागेल। पोलीस त्यांच्या पद्धतीने ते काम करतात आणि त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण समाधान। संदीप पवार कुठं त्या खून खटल्या संदर्भात केस मागे घेण्यासाठी भैया पवार यांच्याकडे दबाव येतोय? तसा दबाव आला तरी आम्ही तो दबाव काय भैया आहेच इथं, शेवटी तसं काही प्रकार नाहीये आणि तसं होणार पण। साहेब, पंढरपुरात वारंवार न घडण्यासाठी आपण उपमुख्यमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत। मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पण आम्ही कानावर टाकणार आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊ। उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची पण मी स्वतः त्यांच्या कानावर सुद्धा टाकलेलं आहे आणि जे काय गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आम्ही पूर्णपणे आम्ही सर्वजण मिळून एक समाज म्हणून आम्ही सर्वजण मिळून करणार। या केसच्या संदर्भात CID वगैरे चौकशी काय मागणी केली? तर पोलीस तपास करतायच आहेत तर आणि पॉझिटिव्हली तपास चालू आहे तर कशाला मागणी करायला पाहिजे? पोलिसांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह सर्व चाललेलं आहे आणि आम्ही त्या बाबतीत आम्ही समाधानी आहे। पंढरपूरमध्ये अनेक वर्षापासून कोळी समाज आणि वडार समाजाच्या जे चालू आहे प्रकार यासाठी कुठेतरी थांबवण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतो। 7-8 वर्षापासून हा संघर्ष थांबलेलाच आहे, पुढे पण तो थांबेल। काही लोक असतात विघ्न संतोषी लोक, ते प्रयत्न करतात की आपसामध्ये प्रयत्न व्हावा, 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा आणि आपली गोळी भाजून घ्यावी। आता त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने आमचा समाज आम्ही एकत्रपणे वागतोय आणि तसं काही गोष्टी घडण्याच्या त्याने आम्ही तसं काय करण्याच्या उद्देशामध्ये नाहीच आणि आम्हाला तसं काय करायची आम्हाला अपेक्षा पण नाहीये। पोलिसच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने। शेवटचा प्रश्न, अल्पवयीन मुलांमध्ये याचा देखील सर्रास वापर केला जातो असं दिसून आले गेले। आता त्या बाबतीत पोलीस पूर्णपणे पोलिसांच्या माध्यमातून तपास करतात आणि ते योग्य ते हे करतात।